नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर कुंभमेळ्यामध्ये नाशिक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळायला पाहिजे, तसेच सर्व धार्मिक विधी करण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि सुलभता निर्माण व्हावी, सनातन धर्माचा प्रचार प्रसार आणि संवर्धन, जनजागृतीसाठी, आरोग्य संवर्धनासाठी कार्य व्हावे, अशा व्यापक विशेष उद्देशाने कर्नाटकातील बंगलोर येथील श्री लक्ष्मी भूवराह स्वामी शालिग्राम क्षेत्राचे संस्थापक डॉक्टर महर्षी आनंद गुरुजी यांच्या प्रेरणेतून नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्याजवळ एका भव्य आश्रमाची उभारणी करण्यात येणार असून या आश्रमाच्या शुभारंभाचे भूमिपूजन गुरुवारी विशेष शुभमुहूर्तावर झाले। कर्नाटकसह दक्षिण भारतात सर्व स्तरावर अत्यंत लोकप्रिय असलेल्या डॉक्टर महर्षी आनंद गुरुजी यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि विविध देवी देवतांच्या प्रतिमांचे पूजन, मंत्राचा जयघोष, विविध धार्मिक विधी आणि होम हवनाने तसेच महर्षी डॉक्टर आनंद गुरुजी महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन, आश्रमाच्या उभारणीचा शुभारंभ करण्यात आला। मुंबई येथील A+ फाउंडेशनकडून या आश्रमाच्या उभारणीचे व्यवस्थापन होणार असून A+ फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर चांदनी मेहता, श्री राकेश कुमार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। उपस्थितांना मार्गदर्शन करताना महर्षी डॉक्टर आनंद गुरुजी महाराजांनी आपला आशीर्वादपर भाषण आश्रमाच्या व्यवस्थापनेचा स्पष्ट उद्देश सांगितला। आश्रमात धार्मिक विधीबरोबर सनातन धर्माच्या वृद्धीसाठी, जनजागृती आणि जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नासिक क्षेत्र में, नासिक पूरा नासिक और ये प्रांत में वास का ग्रामवासी को सबको त्र्यंबकेश्वर रामकुंड भगवान महाविष्णु आशीर्वाद मिले। नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय ते नमो नमः। आज दिन में ये स्वामी त्र्यंबकेश्वर का सानिध्य में भूमि पूजा अभी प्रारंभ हुआ। अभी नेक्स्ट कमिंग कुंभ मेले को भक्तगणों को इधर से आते, इधर से स्टे करना, इधर से प्रसाद मिलना। ये प्रसाद को ये कुंभ मेले में पवित्र गोदावरी स्नान करना, भगवान का दर्शन करना। पूरा कर्नाटक में, आंध्रा, कर्नाटका और तमिलनाडु पूरा भक्तगणों को इधर से आएगा। इधर एक छोटा आश्रम है ना, मिलता है। आश्रम के आने का, भगवान का दर्शन करने, एक बार 2 दिन में इधर स्टे करना। प्रसाद तुम पूरा ब्रदर्स और सिस्टर्स, तुम प्रीति विश्वास, हमको पूरा हिंदी और मराठी नहीं है, पूरा आता है नहीं, थोड़ा थोड़ा आता है। तुम बात करते हमको मालूम, हम रिटर्न बात करें को थोड़ा प्रॉब्लम आएगा। अभी नेक्स्ट टाइम आते हैं 15 डेज इधर स्टे करना ना, पूरा सिखाएंगे। अभी प्रारंभ है ना, ये फर्स्ट डे भूमि पूजा इधर राकेश जी और अरुण जी और विनोद, अभी सप्त भक्तगणों को ये भगवान अच्छा करेगा, हम प्रार्थना करते हैं। जय गुरुदेव। जय गुरुदेव। परम पूज्य सद्गुरु श्री डॉक्टर महर्षी आनंद गुरुजी हे बंगलोर मठावरून इथे आलेले आहे आणि इथे महाकुंभ मेळाव्याच्या उद्घाटनासाठी, या इच्छा भूमिपूजनासाठी आलेले आहे। आणि प्रत्येक जे आपले साधक आहे त्यांना या कुंभमेळ्यामध्ये योग्य व्यवस्था भेटावं असं एक इथं आश्रम आपण तयार करत आहोत। तरी सगळ्यांना अशी विनंती आहे की डॉक्टर महर्षी आनंद गुरुजी यांच्या पावन सानिध्यात आपण सगळेजण दर्शन घेऊ शकतो आणि प्रत्येकांना आम्ही इथं सगळेजण सुविधा उपलब्ध करून देऊ अशी आम्ही सगळ्यांना ग्वाही देतो। जय गुरुदेव।
यावेळी आश्रमाच्या निर्मितीसाठी सर्वोपरी सहकार्य आणि दानधर्म करण्याचे आवाहन संयोजकांनी केले. कुंभमेळ्यापूर्वी लवकरात लवकर आश्रमाची उभारणी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यावेळी आश्रमाच्या उभारणीसाठी सहकार्य करणारे गोरख जाधव, बाळासाहेब तुंगार, नगरसेवक विशाल संगमनेरे, डॉक्टर अक्षय पाटील, आयोजक राकेश मेहता, श्रीमती डॉक्टर चांदनी मेहता, भाऊराव पाटील, रामदास तुंगार, संपतराव वाळून, सुप्रिया तुंगार, भाऊराव घुले, दादाभाऊ जाधव, शरद गायके, पत्रकार संघाचे दिलीप दीक्षित, शुभांगी शिंदे, झी कन्नडा वृत्त संस्थेच्या प्रतिनिधी मंजुनाथ आदी मान्यवरांचा यावेळी महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच माजी सरपंच गोरक्ष जाधव, भाऊराव तुंगार, शरद गायके, तालुका संघाचे अध्यक्ष संजय सानप, रामदास तुंगार, सचिन बिडवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.